नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटीमधील आज आपण प्रॅक्टिस सेट 3 कंप्लीट पाहणार आहे. चला तर मग सुरू करूया. क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघा काय दिलंय, तर इन ट्रॅपेझियम PQRS म्हणजेच हा PQRS जो आहे तो काय एक ट्रॅपेझियम असं त्यांनी दिलंय आणि त्यामध्ये सांगितलंय साइड PQ पॅरलल साइड SR, म्हणजे ही जी PQ साइड आहे ती SR ला कशी आहे, पॅरलल आहे. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये काही व्हॅल्यू दिलेत, म्हणजे AR = 5AP. हा जो AR आहे, A पासून R पर्यंत जे डिस्टन्स आहे ते कोणाच्या 5 टाइम्स आहे, PA च्या 5 टाइम्स आहे. म्हणजेच काय, हा जेवढा PA असेल ते 5 वेळा इथं आपल्याला बसतील, एवढा कोण आहे, AR आहे. ओके, त्याच पद्धतीने तर AS = 5AQ, म्हणजेच काय, हा जो AS आहे त्यामध्ये AQ हे 5 वेळा बसतील, एवढा हा काय आहे, AS आहे. असं साध्या साध्या भाषेत त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यांनी पुढे सांगितलंय देन प्रूव्ह दॅट SR = 5PQ, म्हणजे हा काय जो SR आहे तो PQ च्या किती 5 टाइम्स मोर आहे. ओके, म्हणजेच काय, PQ जेवढा आहे तो SR मध्ये 5 वेळा बसेल असं आपल्याला प्रूव्ह करायचं. आता या प्रूफ मध्ये काय आहे सुरुवातीला, तर जे त्यांनी गिवन दिलेलं आहे साइड PQ पॅरलल साइड SR, हे जे गिवन दिलेलं आहे त्याचा यूज करून आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आता याचा यूज करताना आपण काय करणार आहे, तर सोल्युशन मध्ये बघा जे दोन गिवन दिलेले आहेत ते आपल्याला लिहून घ्यायचे. म्हणजेच काय, तर साइड PQ ही पॅरलल आहे साइड SR, असं त्यांनी काय केलेलं आहे, गिवन दिलेलं आहे. हे आपण काय करायचंय, लिहून घ्यायचंय. ह्याच्यानंतर काय होणार आहे, जर PQ ही SR ला पॅरलल असेल आणि या दोन्हीपैकी बघा QS किंवा PR या दोन्हीपैकी एक आपण सुरुवातीला काय करूया, त्याची ट्रान्सव्हर्सल घेऊया. म्हणजेच बघा, हा जर PQ असेल आणि हा जर SR असेल, तर यामध्ये हा जर मी SQ ही जर त्याची ट्रान्सव्हर्सल घेतली तर हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल वरून आपण काय करू शकतोय, कॉन्ग्रुएंट आहे असं दाखवू शकतोय. ओके, मग यामध्ये आपण काय करणार आहे, सुरुवातीला अँड SQ आर द ट्रान्सव्हर्सल ओके. जर SQ जर मी ट्रान्सव्हर्सल घेतली तर मी तुम्हाला सांगितलंय Q आणि S कशा असणार आहेत, अल्टरनेट असणार आहेत आणि ते कशा असणार आहेत, कॉन्ग्रुएंट सुद्धा असणार. अल्टरनेट अँगल वरून ते कॉन्ग्रुएंट येणार आहेत. मग आपल्याला इथे लिहून काय घ्यावं लागेल, तर अँगल PQS कॉन्ग्रुएंट अँगल QSR, अँगल QSR. आणि हे कशावरून आपण लिहिलेलं आहे, तर ते दोन्ही काय आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. अल्टरनेट अँगल आहे. याच्यानंतर आपल्याला हे जे आहे ते असंही लिहिता येईल बघा, PQS म्हणजेच काय, हा PQS हा जो अँगल आहे, हा जो अँगल आहे तो आपण कोणाला कॉन्ग्रुएंट दाखवलाय, QSR ला. म्हणजेच काय, QSR या अँगलला काय केलेलं आहे, कॉन्ग्रुएंट दाखवलंय. मग याच्यावरून आपल्याला या फिगर मध्ये असंही लिहिता येईल PQA हा अँगल, म्हणजेच काय, A पर्यंतच घ्यायचा, S पर्यंत पुढे वाढवायचा नाही. का वाढवायचा नाही, तर बघा Q आणि S यामध्ये A हा पॉइंट आहे, म्हणजेच काय, ते एका लाईनवर आहे. एका लाईनवर असल्यामुळे काय होऊ शकतंय, PQA हा सुद्धा अँगल तोच आहे आणि PQS हा सुद्धा अँगल तोच आहे. म्हणजेच काय, हा Q अँगल असणं महत्वाचं आहे. म्हणजेच या पूर्ण अँगलला आपण शॉर्ट मध्ये PQA कॉन्ग्रुएंट ASR असंही लिहू शकतो. ओके, मग तेच आपण काय करूया, लिहून घेऊया. अँगल PQA कॉन्ग्रुएंट अँगल ASR. आणि हे कशावरून आपण लिहिलेलं आहे, तर S-A-Q ह्या 3 पॉइंट कसे आहेत, एकाच लाईनवर आहेत, म्हणून आपण हे सुद्धा लिहून घेतलेलं. आता पुढे आपण काय करू शकतो, याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ शकतो. आता यामध्ये पुढे काय होईल बघा, Q आणि S. ओके, हा अँगल कसे आहेत आपण दाखवलेले आहेत, तर कॉन्ग्रुएंट आहेत असे दाखवले आहेत. जर हा अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर यामध्ये बघा पुढे जर ही आपण लाईन ऑलरेडी जोडलेली आहे. ओके, आता यामध्ये फक्त 2 ट्रँगल तयार होतो. या पूर्ण ट्रॅपेझियम मध्ये एवढेच ट्रँगल घ्यायचे आहेत. कोणता, PQA पर्यंत हा वरचा ट्रँगल आणि ASR हा खालचा ट्रँगल. या 2 ट्रँगल मध्ये हा जो A अँगल आहे, हा A आणि हा A हे सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण दाखवू शकतो. कसं, तर हे दोन्ही कसे आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. म्हणजे डायरेक्ट आपण असं लिहू शकतोय की ट्रँगल PQA आणि ASR यामध्ये
म्हणजेच काय इन ट्रायंगल PQA अँड ट्रायंगल ASR यामध्ये आपण काय करणार आहे अँगल A कॉन्ग्रंट अँगल A हे कशावरून आपण लिहिलेलं आहे तर वर्टिकली अपोजिट अँगल आहेत ओके वर्टिकल अपोजिट अँगल आहे ते ह्यावरून आपण काय केलेलं आहे लिहून घेतलेलं आहे हे जर दोन अँगल म्हणजेच बघा यामध्ये अँगल A हा एक अँगल आणि हा एक अँगल हा वर्टिकली अपोजिट अँगल आणि तसंच Q आणि S हा एक अँगल जर अल्टरनेट ना आपण जर काय केलं असेल कॉन्ग्रंट दाखवलं असेल तर PQA हा वरचा ट्रायंगल आणि ASR हा खालचा ट्रायंगल दोन्ही कसे सिमिलर आपण अँगल टेस्ट वरून म्हणू शकतो म्हणजेच आपण डायरेक्ट इथं काय लिहू शकतोय पुढं तर ह्याला इक्वेशन नंबर आपण सेकंड नाव देऊया तर इथं आपण काय लिहू शकतो डायरेक्ट ट्रायंगल PQA सिमिलर ट्रायंगल ASR हे जे दोन ट्रायंगल आहेत ते कसे आहेत सिमिलर तर हे कशावरून आहे तर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ओके यावरून कसे आहेत सिमिलर आता बघा इथून पुढे काय होईल जर हे सिमिलर असतील हे जर दोन ट्रायंगल यामधले सिमिलर असतील आपण काय केलेलं आहे इथं A सुद्धा काय केलेलं आहे कॉन्ग्रंट दाखवलेलं आहे ह्यामध्ये जर दोन सिमिलर असतील ट्रायंगल तर या दोन ट्रायंगलच्या साइड आहेत त्या सुद्धा कशा असणार प्रपोर्शन मध्ये असणार आहेत आपण असं लिहू घेऊ शकतो म्हणजेच काय होईल बघा SR अपॉन PQ हे जर दोन ट्रायंगलचे साइड असतील म्हणजेच बघा SR अपॉन PQ ह्याला इक्वल आपण असंही लिहू शकतो AS अपॉन AQ असं लिहू शकतो आणि हे कशावरून आपण लिहिणार आहे तर काय आहेत हे दोन्ही ट्रायंगल कसे आहेत सिमिलर आहेत म्हणून आपण हे लिहू शकतोय आता हे जरा इरेज करतो मी तुम्ही म्हणजेच आपण याचं रिझन काय लिहिणार आहे पुढं करस्पॉन्डिंग साइड आहे ते करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर अँगल ओके सिमिलर ट्रायंगल असे आपल्याला काय मिळतील याचे रिझन मिळेल इथून पुढे काय होईल बघा आपल्याला जे दिलेलं आहे AR = 5AP आणि AS = 5AQ ह्याचाच अर्थ काय जर हे आपण इथं लिहून घेतलं तर अशा पद्धतीनं तयार होईल काय होईल बघा AR जो आहे तो ह्याला AR ला काय AP हा डिवायडेशनला येईल आणि इथं कोण राहील 5 आणि इथं डिवायडेशनला 1 म्हणजेच हा AP जर इतर मल्टिप्लिकेशनचा डिनॉमिनेटरला आला तर असं इक्वेशन तयार होईल त्याच पद्धतीने याचं इक्वेशन कसं तयार होईल AS अपॉन AQ = 5/1 या पद्धतीने इक्वेशन तयार होईल आता यामध्ये बघा AS अपॉन AQ इथं सुद्धा काय AS अपॉन AQ जर 5/1 असेल तर SR अपॉन PQ सुद्धा काय असेल 5/1 असेल म्हणजेच आपण डायरेक्ट इथे लिहू शकतो बट AS = त्यांनी काय दिलेलं आहे 5AQ दिलेलं आहे ह्याचाच अर्थ काय AS अपॉन AQ हा काय आहे 5/1 आहे आणि जर हा 5/1 असेल तर आपण हे काय म्हणू शकतो AS अपॉन AQ जर 5/1 असेल जर इथं आपण 5/1 ची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला काय मिळेल SR अपॉन PQ = 5/1 मिळेल हेच आपल्याला काय करता येईल पुढे प्रूफ करता येईल म्हणजेच काय होईल बघा SR = हा 5 इथेच आणि हा डिवायडेशनचा PQ इकडे गेल्यानंतर मल्टिप्लायला येईल म्हणजेच काय होईल SR = 5PQ असं आपल्याला काय करता येईल प्रूफ करता येईल या पद्धतीनं पूर्ण हे सोल्युशन मी दिलेलं आहे तुम्ही स्क्रीनशॉट जर घेणार असाल तर घेऊ शकता आता याच्यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 6 कडे जाऊया क्वेश्चन नंबर 6 तुमच्या समोर आहे आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये जे काही दिलेलं आहे ते सेम 5 नंबर क्वेश्चन सारखंच आहे आणि तेच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आता त्या पद्धतीनेच बघा 6 मध्ये काय दिलेलं आहे इन ट्रॅपिझियम ABCD म्हणजेच काय ABCD हा एक ट्रॅपिझियम तुम्हाला दिलेला आहे आणि साइड AB पॅरलल DC असं त्यांनी सांगितलं म्हणजे जी साइड AB आहे ती DC ला कसे पॅरलल आहे ह्या दोन साइड कशा आहेत ऍक्च्युअली एकमेकाला पॅरलल आहेत इथं B पॉइंट इथं A इथं C आणि इथं D पॉइंट येईल ओके आणि त्यामध्ये पुढे सांगितलंय AB जे आहे ते 20 आहे म्हणजेच हा जो AB असेल तो किती असेल 20 DC असेल 6 आणि OB म्हणजेच काय असेल हा जो OB आहे इथून इथपर्यंतचा तो किती असेल 15 असेल तर आपल्याला OD फाइंड करायचा म्हणजे हा फाइंड करायचा मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मगाच्या एक्झाम्पल सारखंच हे सॉल्व्ह करायचं जर या दोन लाईन पॅरलल असतील
तर यामध्ये जर ही जर बीडी मी ट्रान्सव्हर्सल घेतली तर हा बी अँगल आणि हा डी अँगल आपल्याला काय करता येईल, अल्टरनेट प्रॉपर्टीवरून कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. म्हणजेच आपण इथे लिहून काय घेणार आहे, जे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे सुरुवातीला ते लिहून घेणार. आता गिवन मध्ये ऍक्च्युली दिलेलं आहे काय, तर साइड ए बी पॅरलल साइड DC असं त्यांनी दिलेलं आहे, हे गिवन मध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, हे जर दोन पॅरलल असतील तर BD ही काय असेल, ट्रान्सव्हर्सल मानून घेणार आहे. मग आपण काय करणार आहे, अँड BD आर ट्रान्सव्हर्सल असं आपण लिहून घेणार. जर ही ट्रान्सव्हर्सल असेल तर आपल्याला डायरेक्टली इथे येईल की अँगल बी आणि अँगल डी कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत अल्टरनेट प्रॉपर्टीवर. म्हणजेच काय लिहिलं आपण, अँगल ABD कॉन्ग्रुएंट अँगल CDB आणि हे कशावरून लिहिणार आहे आपण, अल्टरनेट अँगल प्रॉपर्टी. ओके, अल्टरनेट अँगल प्रॉपर्टीवरून आपण काय करणार आहे, लिहिणार आहे. आता हे जे एक दोन अँगल आहेत म्हणजेच बी आणि डी हे आपल्याला काय मिळेल, तर कॉन्ग्रुएंट मिळेल. आता याच मध्ये बघा, हा डी आणि हा बी आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळाले. आता मगासारखंच हा ओ आणि हा ओ अँगल म्हणजेच वरच्या ट्रायंगलचा आणि खालच्या ट्रायंगल मध्ये हे जे दोन अँगल दिसतील तुम्हाला, हा एक आणि हा एक म्हणजे डी. ओके, हे सुद्धा कॉन्ग्रुएंट असतील, व्हर्टिकली अपोजिट आहेत म्हणून. म्हणजेच आपण डायरेक्ट असं लिहू शकतो, इन ट्रायंगल कोणते दोन ट्रायंगल आहेत, CDO अँड ट्रायंगल ABO. यामध्ये काय असणार आहेत, अँगल COD हा जो अँगल आहे COD कॉन्ग्रुएंट अँगल BOA किंवा AOB जरी लिहिले तरी चालेल. आणि हे कशावरून आपल्याला मिळाले, तर व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत हे. ओके, म्हणून हे ना काय आपण म्हणू शकतो, हे दोन्ही कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. आणि याला आपण समजा इक्वेशन नंबर फर्स्ट नाव दिलं. ओके, आणि यामध्ये अजून एक ट्रायंगल आहे आपण दाखवलेला कोणता, बी आणि डी. म्हणजेच आपण डायरेक्ट हे इथं लिहून घेऊ शकतो, अँगल ABD कॉन्ग्रुएंट अँगल CDB आणि हे कशावरून आपल्याला मिळाले, अल्टरनेट अँगल. आणि याला आपण काय देऊ, इक्वेशन नंबर 2 नाव देऊ. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून आपण असं लिहू शकतोय की यावरच्या आणि खालच्या ट्रायंगल मध्ये दोन्ही अँगल कशा आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच काय, अँगल टेस्ट वरून हे दोन जे ट्रायंगल असणार ते कशा असणार, सिमिलर असणार आहेत. म्हणजेच आपण इथं असंही लिहू शकतोय, मग ट्रायंगल CDO सिमिलर ट्रायंगल ABO आणि हे कशावरून आपल्याला मिळाले, तर अँगल टेस्ट वरून मिळाले. आपण काय केलेलं आहे, ह्या इक्वेशन 1 मध्ये सुद्धा अँगल इथं दाखवलेले आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. इक्वेशन 2 मध्ये सुद्धा अँगल दाखवले, म्हणून आपण हे काय केले, सिमिलर लिहून घेतले. आता याच्यानंतर बघा, हे जे दोन ट्रायंगल आहेत म्हणजेच हा वरचा आणि खालचा जो ट्रायंगल आहे सिमिलर. जर हे ट्रायंगल जर सिमिलर असतील तर याच्यावरून आपण असंही लिहू शकतो की या ट्रायंगलचे जे साइड आहेत म्हणजे साइडचे जे रेशो आहेत ते कसे असणार, इक्वल असणार आहेत. म्हणजेच आपण काय करू शकतो, असंही लिहू शकतो, AB अपॉन CD इज इक्वल टू ह्या साइडला ह्या साइडचा रेशो म्हणजेच काय, कोणाशी, तर BO किंवा OB अपॉन ODशी आपण काय करू शकतो, इक्वल दाखवू शकतो. आता याच्यामध्ये आपण जर ह्या व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला OD मिळेल. म्हणजेच बघा, AB ची व्हॅल्यू काय आहे, 20 आहे. त्याच्यानंतर CD ची व्हॅल्यू काय आहे, म्हणजे DC हा किती 6 आहे. OB किती आपल्याला दिलेला आहे, तर 15 दिलेला आहे. आणि OD हा फाइंड करायचा. ह्याच्यानंतर पुढे आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळेल, OD इंटू 20 इज इक्वल टू 15 इंटू 6. म्हणजेच पुढे आपल्याला मिळेल OD इज इक्वल टू 15 इंटू 6 अपॉन 20. आणि ह्या 15 ला आणि 20 ला 5 ने डिवायडेशन करता येईल. काय येईल, 5 3 जा 50, 5 4 जा 20. आणि इथं सुद्धा 2 ने डिवायडेशन करता येईल. 2 2 जा 4, 2 3 जा 6. म्हणजेच इथं पुढे आपल्याला काय मिळेल, OD इज इक्वल टू 3 इंटू 3 अपॉन 2. म्हणजेच आपल्याला OD ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला पुढे मिळेल, OD इज इक्वल टू 3 इंटू 3 9 अपॉन 2. दॅट इज आपल्याला OD फायनली काय मिळेल, 2 4 जा 8.5. म्हणजेच काय येईल, 4.5 आपल्याला OD मिळेल.
अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं हे पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. स्क्रीनशॉट जर तुम्ही घेणार असाल तर इथं घेऊ शकता. आता याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 7 आपण बघूया कसं आहे. क्वेश्चन नंबर 7 मी तुमच्या समोर लिहून घेतलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला एक पॅरलोग्राम दिलेला आहे. ABCD हा एक पॅरलोग्राम दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी DE इंटू B इज इक्वल टू C इंटू T असं प्रूव्ह करायला सांगितलंय. आता यामध्ये बघा सुरुवातीला एक लक्षात घ्या की ही व्हिडिओ जी आहे ती मोठी होणार आहे कारण पूर्ण प्रॅक्टिस सेट तुम्हाला यामध्ये समजावून देतोय. ओके. आता यामध्ये जे क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन नंबर 6 आहे त्याच पद्धतीने हा सुद्धा क्वेश्चन नंबर 7 आहे. फक्त थोडासा डिफरंट आहे तो मी तुम्हाला समजावून सांगतो. आता यामध्ये आपल्याला जे काय प्रूव्ह करायचं आहे ते कसं मिळणार आहे तर त्यांनी सांगितलंय की ऑलरेडी ABCD हा काय पॅरलोग्राम आहे. ओके. मी इथं क्वेश्चन लिहून घेतला नाही तुमच्या बुकमध्ये आहे. ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ बघत असता त्यावेळेला तुम्ही बुक सुद्धा ओपन करून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. क्वेश्चन मध्ये ABCD हा पॅरलोग्राम दिलेला आहे म्हणजे तोच आपण काय करूया लिहून घेऊया. क्वेश्चन मध्ये आपल्याला जे सोल्युशन लिहायचं आहे त्यामध्ये सुरुवातीला जे दिलेलं असतं ते आपण लिहून घेऊया. म्हणजे काय दिलंय ABCD हा काय आहे तर पॅरलोग्राम आहे. ओके. ABCD हा पॅरलोग्राम दिलेला आहे. हा त्यांनी पॅरलोग्राम दिलेला आहे. आता याच्यानंतर पुढे काय होणार आहे जर हा पॅरलोग्राम असेल मी इथं तुम्हाला त्यासाठी ड्रॉ करतो. हा असा आपणाला त्यांनी काय दिलेला आहे ABCD हा पॅरलोग्राम दिलेला आहे. इथं C T A आणि B. ओके. हा B जरा साईडला लिहितो. आता हा आपल्याला पॅरलोग्राम त्यांनी दिलेला आहे. आता या पॅरलोग्राम मध्ये नेमकं असतं काय तर तुम्ही बघा पॅरलोग्राम आला की ह्याचा अर्थ काय त्याचे जे अपोजिट साइड आहेत त्या कशात पॅरलल आहेत म्हणजे AB आणि CD तसंच AD आणि BC कशा असतील पॅरलल असतील. ओके. मग यामध्ये लक्षात घ्यायचं सुरुवातीला की जे आपल्याला पॅरलोग्राम मुळे मिळते ते आपल्याला लिहून घ्यायचं म्हणजेच काय करूया आपण AB आणि CD आपल्याला पॅरलल आहेत असं मिळतील. म्हणजेच काय साइड AB पॅरलल साइड CD आणि हे कशावरून मिळालेलं आहे तर हा पॅरलोग्राम आहे म्हणजेच आपण इथं लिहून घेऊया. ओके. आता याच्यावरून जर आपल्याला बघा हा जर AB आणि CD जर पॅरलल असेल बघा AB साइड आणि CD साइड जर पॅरलल असेल तर मी यामध्ये जर AB पुढे वाढवली बघा ही जर मी पुढे AB ही वाढवली म्हणजे त्यांनी ऑलरेडी दिलेले ही कुठपर्यंत T पर्यंत आणि यामध्ये या दोन पॅरलल मध्ये जरी D आणि T जर मी ट्रान्सव्हर्सल घेतली तर बघा ही जी मी जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर आपल्याला इथं काय होईल तर ही ट्रान्सव्हर्सल आणि हे कशा असतील पॅरलल जर लाईन असतील तर आपल्याला हा T अँगल आणि हा D अँगल अल्टरनेट अँगल वरून काय मिळतील कॉन्ग्रंट मिळतील. म्हणजेच आपण डायरेक्ट आता काय करूया साइड पॅरलल आहेत आपण काय करूया DT ही काय करूया ट्रान्सव्हर्सल आहे असे लिहून घेऊया. म्हणजेच काय येईल इथं अँड TD आर ट्रान्सव्हर्सल. आता यामध्ये ट्रान्सव्हर्सल घेतली जर ही ट्रान्सव्हर्सल असेल तर आपल्याला माहित आहे या लाईन मध्ये आणि या लाईन म्हणजे या दोन पॅरलल लाईन मध्ये जर ही ट्रान्सव्हर्सल तर T अँगल आणि D अँगल कसा होणार आहे तर कॉन्ग्रंट होणार आहे. म्हणजे आपण इथं डायरेक्ट असं लिहू शकतो अँगल ATD कॉन्ग्रंट अँगल CDT. बघा ATD आणि CDT हे कसे आहेत आपल्याला कशावरून मिळालेत तर हे काय आहेत एकमेकाचे अल्टरनेट अँगल आहेत. ओके. अल्टरनेट अँगल आहे त्याच्यावर मिळाले. जर हे अल्टरनेट अँगल असतील तर आता ह्या फिगर मध्ये येऊया. इथं पुढे काय केलेलं आहे हे जॉईन केलेलं आहे आणि इथं पॉइंट B असेल इथं पॉइंट E असेल. आता यामध्ये बघा पुढं हे D आणि T जर अल्टरनेट अँगल असतील तर यामध्ये जर हा D आणि T जर कॉन्ग्रंट असतील तर याच अँगलला आपण ATE च्या ऐवजी BTE सुद्धा लिहू शकतो कारण का AB आणि T हे कसे आहेत एकाच लाईनवरती पॉइंट आहेत. त्याच पद्धतीने आपण CDT च्या ऐवजी CDE असं लिहू शकतो. इथं सुद्धा काय DE आणि TE एकाच वरती असतील म्हणून आपण काय करूया हे शॉर्ट मध्ये लिहून घ्या. म्हणजेच काय येईल इथं पुढे बघा तर आपल्याला पुढे मिळेल अँगल BTE म्हणजेच काय ATD च्या ऐवजी आपण काय घेतलेला आहे BTD घेतलेला आहे आणि कॉन्ग्रंट हा कोणाला असेल तर CDE ला असेल अँगल CDE ला असेल आणि हे कशावरून आपण घेतलेलं आहे तर A', B', T म्हणजेच काय हे तीन पॉइंट काय आहेत एका लाईनवरती त्याच पद्धतीनं
TED म्हणजेच हे सुद्धा 3 पॉईंट काय आहेत एका लाईनवरती आहेत म्हणून आपण इथं लिहून घेतलेलं आहे. आता यामध्ये हे जर लिहून घेतलेलं असेल तर बघा BT आणि E या ट्रायंगल मध्ये फक्त हा ट्रायंगल आहे. आता तुमच्या लक्षात येईल फक्त BTE हा एक ट्रायंगल आणि EDC हा ट्रायंगल. या ट्रायंगल मध्ये T आणि D आपण काय केलेलं आहे तर कॉन्ग्रुएंट दाखवले आहेत. म्हणजेच आपण काय करूया तर या ट्रायंगल मध्ये म्हणजेच इन ट्रायंगल BTE अँड ट्रायंगल CDE यामध्ये आपल्याला काय करता येईल तर हेच आपल्याला इथं लिहून घेता येईल. अल्टरनेट जे अँगल आपण दाखवले ते आपण लिहून घेता येईल. म्हणजेच काय होईल इथं अँगल ATD कॉन्ग्रुएंट अँगल CDT आणि हे आपण काय करूया इक्वेशन नंबर फर्स्ट नाव देऊ. आता यामध्ये बघा हे जे दोन ट्रायंगल आहेत यामध्ये हा E आणि हा E हा कसा असेल व्हर्टिकली अपोजिट असेल म्हणजेच तो सुद्धा कॉन्ग्रुएंट असेल. म्हणजेच आपण डायरेक्ट इथे लिहू शकतो अँगल BET कॉन्ग्रुएंट अँगल DEC. हे कशावरून आपण लिहिलेले आहेत तर हे कसे आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. ओके हे काय आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल आणि ह्याला आपण इक्वेशन नंबर सेकंड नाव देऊ. आता इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये आपण बघा हा एक अँगल आणि हा एक अँगल दोन्ही ट्रायंगलचे दोन दोन अँगल आपण काय केलेले आहेत कॉन्ग्रुएंट दाखवलेले. ह्याचाच अर्थ काय इक्वेशन ए मध्ये एक अँगल आणि इक्वेशन 2 मध्ये दुसरा अँगल असं आपण काय केलेलं आहे कॉन्ग्रुएंट दाखवलेलं. ह्याच्यावरून आपण हे जे दोन ट्रायंगल आहेत ते सिमिलर आहेत असं लिहू शकतो. कारण का आपण ए आणि ए म्हणजेच अँगल टेस्ट वरून हे दोन सिमिलर आहेत आपण असं दाखवू शकतो. म्हणजेच आपण काय करू शकतो डायरेक्ट इथे लिहू शकतोय ट्रायंगल BTE सिमिलर ट्रायंगल EDC. हे कशावरून आहेत तर ए टेस्ट वरून सिमिलर आहेत म्हणून आपण इथं त्याचं रिझन सुद्धा लिहू शकतो. रिझन काय ए टेस्ट ओके सिमिलॅरिटी वगैरे असं तुम्ही पूर्ण लिहा. आता ह्याच्यानंतर जर हे दोन ट्रायंगल बघा ह्यामध्ये TD तसंच E आणि C आपण काय केलं E आणि E काय केलेलं आहे ऍक्च्युली कॉन्ग्रुएंट दाखवलेत आणि हे दोन ट्रायंगल जर कशा असतील सिमिलर असतील ह्या दोन ट्रायंगलचे साइड सुद्धा आपण काय करू शकतो प्रपोर्शन इक्वल दाखवू शकतो. म्हणजेच काय होईल इथं बघा आपल्याला मिळतील हे दोन रेशो म्हणजेच कोणते TE/ED TE/ED इज इक्वल टू BE/EC BE/EC आणि हे कशावरून आपण घेतलेलं आहे तर हे दोन ट्रायंगल कसे आहेत सिमिलर आहेत. म्हणजेच इक्वेशन नंबर 3 जरी आपण दिलं लिहून घेऊ शकतो इक्वेशन नंबर 3. आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये बघा आपण रेशो इक्वल दाखवलेले आहेत. म्हणजेच काय होतील इथं पुढं यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला पुढे मिळेल TE/EC इज इक्वल टू BE/ED आणि हेच आपल्याला काय करायचं होतं तर इथं प्रूव्ह करायचं होतं. म्हणजेच बघा TE/EC इज इक्वल टू BE/ED अशा पद्धतीने हे एक्झाम्पल नंबर आपण सॉल्व्ह केलेले आहे. आता एक्झाम्पल नंबर 8 कडे त्याआधी तुम्ही स्क्रीनशॉट घेणार असाल तर घेऊ शकता. तुमच्यासमोर क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर मी 9 इथं लिहून घेतलेला आहे. सुरुवातीला आपण क्वेश्चन नंबर 8 होय. क्वेश्चन नंबर 8 मध्ये एक फिगर दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला जे रेशो दिलेले आहेत म्हणजेच काय ही जी फिगर आहे त्यामध्ये दोन ट्रायंगल आहेत APB इकडल्या साईडचा आणि DPC या साईडचा आणि हे दोन ट्रायंगल आपल्याला काय करायचे सिमिलर दाखवायचे. त्याआधी आपल्याला जे रेशो आपल्याला दिले त्याचा वापर करून आपल्याला हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. मग जे रेशो आहेत ते आपण काय करूया सुरुवातीला लिहून घेऊया. आता जे दोन ट्रायंगल आहेत ते इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP यामध्ये बघा ह्या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला जे रेशो दिले आहेत म्हणजेच कोणते रेशो दिले आहेत AP/PC इज इक्वल टू DP/PB असा रेशो दिलेले आहेत आणि ते रेशो कशावरून दिले आहेत तर गिवन वरून दिलेले आहेत. त्यांनी ऑलरेडी गिवन मध्ये दिलेले आहेत. आता हे रेशो जर इक्वल असतील म्हणजे बघा AP/PC म्हणजेच AP/PC याचा रेशो इज इक्वल टू DP/PB म्हणजेच कोणता हा DP/PB म्हणजेच या ट्रायंगलची ही साइड आणि ही साइड यांचे रेशो तसंच या ट्रायंगलची ही साइड आणि ही साइड यांचे रेशो जर इक्वल असतील तर आपल्याला हे दोन ट्रायंगल
इक्वल आहेत असं लिहू शकतो. कसं लिहू शकतो तर SAS म्हणजे साइड अँगल साइड या टेस्टवरून. तर आता आपल्याला बघा दोन साइड आपल्याला मिळालेत, याच्या ही साइड आणि याची ही साइड म्हणजे दोन रेशोची इक्वल साइड मिळालेत. ओके, म्हणजे दोन साइड मिळालेले आहेत. तर आपल्याला अँगल सुद्धा एक माहित पाहिजे. आता अँगल यामध्ये बघा या ट्रायंगल आणि या ट्रायंगल मध्ये P हा जो अँगल आहे तो इकडं आणि इकडं अपोजिट आहे. याचा अर्थ काय, हा जो P असेल तो काय असेल इक्वल मापाचा असेल. म्हणजेच आपण असंही लिहू शकतो या दोन ट्रायंगल मध्ये अँगल बघा APB कॉन्ग्रंट अँगल DPC आणि हे कशावरून आपण लिहू शकतो व्हर्टिकली अपोजिट अँगल. ओके, यावरून आपण लिहू शकतो. आता ह्यामध्ये बघा इक्वेशन नंबर फर्स्ट हे इक्वेशन नंबर सेकंड आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड मध्ये इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये आपण काय केलंय साइड इक्वल दाखवलेले आहेत, दोन साइडचे रेशो इक्वल दाखवले आहेत. आणि इक्वेशन नंबर सेकंड मध्ये आपण काय केलं अँगल दाखवलेला आहे. म्हणजेच आपण डायरेक्ट असं लिहू शकतो की हे जे दोन ट्रायंगल आहेत ट्रायंगल ABP इकडल्या साईडचा आणि दुसरा जो ट्रायंगल आहे CPD या साईडचा म्हणजेच ट्रायंगल CDP हे कसे आहेत सिमिलर आहेत. आणि हे कशावरून सिमिलर आहेत तर SAS टेस्ट या प्रॉपर्टीवरून सिमिलर आहेत. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. त्याचप्रमाणे आपण एक्झाम्पल नंबर 9 सॉल्व्ह करूया. आता एक्झाम्पल नंबर 9 मध्ये काय दिलेलं आहे बघा, या फिगर मध्ये जे दोन ट्रायंगल आहेत बघा BAC हा एक मोठा ट्रायंगल आहे आणि ADC हा इकडल्या साईडचा एक ट्रायंगल आहे. या दोन ट्रायंगल मध्ये A अँगल आणि D अँगल म्हणजेच हा BAC A अँगल आणि ADC हा D अँगल हे दोन्ही अँगल कसे आहेत इक्वल आहे असं सांगितले. म्हणजे A चं जे पूर्ण जर समजा 60 डिग्रीज असेल तर हा D सुद्धा कितीचा असेल 60 डिग्रीज असेल. आणि पुढे त्यांनी सांगितलंय आपल्याला CA² इज इक्वल टू CB इंटू DC हे काय करायचंय प्रूव्ह करायचं. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर ह्या ट्रायंगल मधले जे दोन ट्रायंगल आहेत ते आपल्याला सेपरेट करून समजून घेतलं पाहिजे. आता यामध्ये बघा एक ट्रायंगल या साईडला येतोय ABC असा ट्रायंगल आहे, हा A असेल हा B असेल आणि हा C असेल. यामध्ये हा A आणि या साईडला एक लिहितो मी, इथं A पॉइंट येईल, इथं D पॉइंट येईल आणि इथं C यामध्ये D. ओके, हा A आणि हा D हे दोन्ही मी इथं ऍक्च्युअली काय केलंय हे फिगर सेपरेट केलंय. हा A आणि हा D कसा त्यांनी सांगितलेलं इक्वल आहे. जर हा A आणि हा D इक्वल असेल तर ही जर दोन फिगर एकमेकांमध्ये जॉईन केली तर हा C अँगल आणि हा C अँगल कसा मिळेल आपल्याला कॉमन अँगल मिळेल. म्हणजेच काय हा D आणि A हे एक अँगल आणि C आणि C म्हणजेच हा दुसरा अँगल अशा दोन अँगल काय मिळतील आपल्याला कॉन्ग्रंट मिळतील. म्हणजेच आपण डायरेक्ट असं लिहू शकतो यामध्ये इन ट्रायंगल सोल्युशन मध्ये इन ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल ADC यामध्ये BAC आणि ADC या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय मिळालेले आहेत तर अँगल A आणि अँगल D हे काय दिलेले आहेत अँगल A आणि अँगल D ऍक्च्युअली त्यांनी काय दिले इक्वल दिले ते सुरुवातीला लिहून घ्या. म्हणजेच अँगल BAC इज इक्वल टू अँगल ADC हे आपल्याला काय केलेलं गिवन मध्ये त्यांनी ऑलरेडी इक्वल आहे असं सांगितलेलं. आणि याच्यामध्येच हा C अँगल आणि हा C अँगल म्हणजेच हा पूर्ण टोटल या दोन्ही ट्रायंगलचा हा अँगल कसा आहे कॉन्ग्रंट आहे. आणि हे कशावरून आपण लिहू शकतो हा काय कॉमन अँगल आहे. म्हणजेच आपण डायरेक्ट इथे लिहू शकतो अँगल ACB कॉन्ग्रंट अँगल ACD आणि हा काय आहे तर कॉमन अँगल आहे. ओके, हा कॉमन अँगल आहे. त्यावरून आपण काय करू शकतो हे याला जर इक्वेशन नंबर फर्स्ट आणि याला जर इक्वेशन नंबर सेकंड जर नाव दिलं तर आपल्याला हे लिहिता येईल की इथं हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे. या दोन अँगलवरून म्हणजेच अँगल टेस्टवरून हे जे दोन ट्रायंगल आहेत ते सिमिलर दाखवता येतील. म्हणजेच काय येतील ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल ADC हे कशावरून आपण लिहिलेलं आहे तर अँगल टेस्ट वरून घेतलेले आहेत. ऍक्च्युअली आपण इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये दोन अँगल काय केले आहेत इक्वल दाखवलेले आहेत म्हणून आपण डायरेक्ट इथं असं लिहू शकतो. आता यामध्ये बघा हे जे दोन
ट्रायंगल आहेत हे जर सिमिलर असते तर आपल्याला हे फाइंड करता येईल. कसं फाइंड करता येईल? जर हे दोन सिमिलर असते तर याच्या साईडचे जे रेशो आहेत ते इक्वल आपल्याला घेता येईल. मग आपल्याला रेशो कसे घेता येईल बघा, यामध्ये CA अपॉन म्हणजेच यामध्ये CA अपॉन CD असंही घेता येईल. म्हणजेच काय येईल? CA अपॉन CD याचा रेशो कोणाशी इक्वल आहे आपण असंही लिहू शकतो CB अपॉन CA या ट्रायंगलचे म्हणजे CB अपॉन CA. आणि हे आपल्याला कसे मिळतील तर करस्पॉन्डिंग साइड्स सिमिलर ट्रायंगल. ओके, सिमिलर ट्रायंगल. ह्या सिमिलर ट्रायंगलचे काय आहेत? करस्पॉन्डिंग साइड आहेत. आणि याच्यावरून आपल्याला डायरेक्ट असं लिहिता येईल CA इंटू CA इज इक्वल टू CB इंटू CD. म्हणजे काय? CA इंटू CA दॅट इज CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? प्रूव्ह करायचं होतं. या पद्धतीनं आपलं क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 झालेला आहे. तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा यामध्ये घेऊ शकता. थँक्यू.